या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य जे लाभलंय, अर्थातच दैवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती मेघाताई अमर मिसाल यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्यासमेत ग्रुप ग्रामपंचायत दैवली सदस्य आदरणीय नरेशदा कालेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, विशेष सहकार्य लाभलंय। मी विनंती करेल नरेशदा कालेकर यांना की आपण मंचाच्या समोर यायचं आहे। नरेशदा कालेकर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दादांनो। चला बुके घेऊन या, बुके। विलासदादा कालेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नरेशदा कालेकर यांना सन्मानित करायचं आहे। विलासदादा कालेकर आपण या, नरेशदा कालेकर यांना सन्मानित करायचं आहे। त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत दैवलीचे माजी सदस्य आदरणीय योगेशदा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती। विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभला गेलाय। योगेशदा भोईर या आपण मंचाच्या समोर। चला स्वतः नरेशदा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। पुढचे सत्कार मूर्ती अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं आहे, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रमेशदा मंगल कालेकर यांना विनंती की आपण सुद्धा मंचाच्या समोर यायचं आहे। त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या स्पर्धेसाठी पाहतोय, फार उल्लेखनीय का नाव जरूर घेईल, कारण त्यांची या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान असतं। अर्थातच विद्यातीर्थ क्लासेस नेरल अमोल सूर्यवंशी सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याच समेत तावडेज अकॅडमी नेरल गणेशजी तावडे सर यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याच समेत सामाजिक कार्यकर्ते अर्थातच गतवर्षी या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेच्या संपूर्ण ट्रॉफीज दिल्या होत्या, बरोबर ना, आणि मला वाटतं आमची समालोचकांची जबाबदारी सुद्धा साकारली होती, परंतु यावर्षी त्यांनी मॅन ऑफ द सिरीज जी सायकल या ठिकाणी पाहायला मिळते, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मारुतीदादा टोकरे यांचं सुद्धा मनस्वी आभार व्यक्त करेल। त्याच समेत दैवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य वनिताताई ज्ञानेश्वर जामगरे यांचं सुद्धा आहेत का कोणी व्यक्ती? ज्ञानेश्वर दादा जामगरे या आपण, त्यांचा सन्मान या मंचावरती जरूर केला जाईल। चंद्रकांत दादा कालेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। चंद्रकांत दादा कालेकर, ज्ञानेश्वर दादा जामगरे आपण पाहतोय। त्याच समेत या ठिकाणी मधुकर दादा कालेकर आमचे ज्येष्ठ क्रिकेटपटू अर्थातच पूर्व क्रिकेटर पिरदोले गावचे मधुकर दादा कालेकर त्यांचा सुद्धा आभार। त्याच समेत ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची रंगरंगोटी करायची गरज होती ती गरज पूर्णत्वाला नेली ते आदरणीय एकनाथदादा गोविंद कालेकर, त्यांचा सुद्धा आभार। त्याच समेत नितीनदादा बागडे, नितीनदादा बागडे या आपण मंचाच्या समोर। नितीनदादा बागडे, चला त्वरित आपण वैयक्तिक नावं घ्यायला लावू नका पटकन। नितीनदादा बागडे आणि परेशदा कालेकर, त्याच समेत आमचे सामाजिक कार्यकर्ते हनुमानदादा कालेकर,
हनुमंतदादा कालेकर, त्याच समेत प्रवीणदादा बागडे, प्रवीणदादा बागडे, आमच्या तप्त झालेली आहे. अजय जे डावरे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी काल आमची स्पर्धेला जरूर हजेरी दुसरीकडे हजेरी होती, परंतु कालचा दिवस आणि आजचा दिवस सुंदर या ठिकाणी समालोचन ज्यांनी केलं ते अजयदादा डायरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्याची विनंती. आणि खास करून जे गाणं वाजलंय ना गणेश शेठच्या नावाने ते स्वतःहून आले, त्यांनी सांगितलं की अजय डायरेंचं स्वागत आम्ही स्वतःहून करणार. वेल ऑफ द मॅच त्याच्यासाठी विशेष सहकार्य लागलं गेलं आहे. अर्थातच 12 प्लेयर असतात, परंतु 1 डझन केली भरपूर होतात. गणेशदादा कालेकर या आपण मंचाच्या समोर. चला जनार्दन सर येतो रे. त्यानंतर विनंती करेल अक्षयदादा कालेकर, अक्षयजी कालेकर ज्यांच्या माध्यमातून थंड पाण्याची सोय करण्यात आलेली होती. खरं म्हणायला गेलं तर हे पाणी नैसर्गिकरित्या मिळतं. शहाळ नारळाचं पाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बघितलं मी आजूबाजूला असं वाटलं होतं की मलाई मात्र तशीच राहील, परंतु घडलंय वेगळंच. सगळ्या नारळांचे 2-2 खाप पाहायला मिळत आहेत. अक्षयजी कालेकर त्या समेत ज्यांच्या माध्यमातून चिप्स पॅकेट देण्यात आलेले आहेत ते आदरणीय चंद्रकांत कालेकर. चंद्रकांत दादा कालेकर या आपण 7 चिप्स पॅकेट मला वाटते 7 2 प्रत्येक टीम मध्ये 14 होती, दोघांसाठी 1. रमेश कालेकर त्या मंचाची संख्या क्या बात आहे. तिलाच पहिलं विचारायला लागेल तू किती कोल्ड ड्रिंक्स पिला. ये वरती ये, काही नाही विचारत ये. पप्पानी आणले असतील 25, 5 ठेवायला लावले असतील तू. त्यानंतर फार चांगली बिस्किट कुणालने काम वेगळं केलं होतं, परंतु आपण त्याची चव घेतली आणि बॉर्बॉन बिस्किट नारायण गोविंद कालेकर. पार्लेजी भेटायचं तर फार मोठं कौतुक व्हायचं. आता बॉर्बॉन आणि त्यानंतर जाऊया या ठिकाणी आपले संघ मालक 6 टीम या स्पर्धेमध्ये जरूर खेळल्या गेल्यात.
6 टीम या ठिकाणी आपण खेळल्या गेल्यात. अर्थातच पियुष इलेव्हन संघाचे संघमालक जनार्दनजी कालेकर, जनार्दनजी कालेकर या आपण की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा. कालेकर पियुष इलेव्हन संघ, त्याच समेत हितेश इलेव्हन संघाचे संघमालक श्री भगवान शेठ कालेकर या आपण मंचासमोर. चला कोण येतोय? त्या समेत मोरया इलेव्हन संघाचे संघमालक भावेशजी कालेकर. भावेशजी कालेकर चला त्यांना सन्मानित करायचं. कमिटी गणेश सर चला या पुढे या. त्यानंतर किसनदादा स्मृती इलेव्हन संघमालक भावेशजी जामगरे आणि यशवंतजी जामगरे किसनदादा स्मृती इलेव्हन. चला यांना सन्मानित करायचे. त्या समेत संघमालक पूर्वी इलेव्हन संघाचे संघमालक चला हे दोन संघमालक फायनलिस्टचे जे आहेत त्यांना आपण अंतिम सामन्याकडे घेऊन जाणार आहोत. त्याच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी डीजेची मधुर अशी साथ दिली ते आमचे सतीश डीजे. या आपण सतीश डीजे दादा ये. अरे कोणीतरी या ना डीजे मास्टर. नंतर टेरिसक्रिकेट.in ची टीम त्यानंतर आणि खास करून या ठिकाणी नेहमीप्रमाणे बघा या ठिकाणी सलग 5 वर्ष आम्हाला समालोचन कक्षामध्ये लाभलेले संदीपजी बोराडे सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. सुभाष करतो का आपण समालोचन संदीपजी बोराडे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर, खूप चांगलं नियोजन या ठिकाणी आम्हाला
मार्गदर्शन सुद्धा आम्हाला लाभलेले संदीपजी बोराडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्राइज सेरेमनीकडे पुन्हा एकदा लागलाय. या मंचावरून जर कोणाचं नाव घ्यायचं चुकून राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने क्षमस्व आणि पुढे कार्यक्रमाकडे बोलतो. चला बेस्ट फिल्डरचा किताब देण्यासाठी मान्यवर या. बेस्ट फिल्डरचा किताब शिवाजीदादा कालेकर. आदरणीय ज्ञानेश्वरदादा जामकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजीदादा कालेकर यांना सन्मानित करायचे. बेस्ट कॅच या स्पर्धेमधली अप्रतिम कॅच त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं नाव नंतर घेईल, परंतु ती कॅचचं प्राइज देण्यासाठी मंचावरती यायचं आपण. मान्यवर चला. हा किताब प्रदान करायचा आहे आणि या स्पर्धेची बेस्ट कॅच आतापर्यंत टिपली गेले अर्थातच अक्षयजी कालेकर. आता ते दाखवण्यापेक्षा तुम्ही उद्या जाऊन त्या मॅच रिपहा पुन्हा. त्यानंतर जाऊया बेस्ट विकेट कीपरचा किताब देण्यासाठी. बेस्ट विकेट कीपर आदरणीय गणपतदादा काळेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. बेस्ट विकेट कीपर ठरलाय या स्पर्धेमध्ये रोशन कालेकर. त्यानंतर बेस्ट बॅट्समनचा किताब देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करेल आदरणीय योगेशदादा भोईर यांना. बेस्ट बॅट्समन संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ सेंचुरीच्या वरती धावा आल्या. रेकॉर्ड फार चांगला आहे. 107 रन ज्याच्या नावावरती आहेत रमेशजी कालेकर. शेवटच्या क्षणाला फार वेगळं वलन आलं सामन्यामध्ये. त्यानंतर बेस्ट बॉलरचा किताब देण्यासाठी मंचावरती पाहुण्यांना आमंत्रित करेल. विलास सर या आपण. बेस्ट बॉलर जवळजवळ स्पर्धेमध्ये कालपासून आतापर्यंत 13 विकेट ज्याच्या नावावरती आहे. नो डाऊट ज्याने गोलंदाजी फार दर्जेदार केली आहे तुषार कालेकर.
ऑफ द सिरीज कडे आपण नंतर जाऊया. मी विनंती करेल या ठिकाणी किताब देण्यासाठी मंचावरती या. गणेशदा कालेकर चौकार हॅट्रिकची ट्रॉफी देण्यासाठी या. आणि नो डाऊट या स्पर्धेमधली चौकार हॅट्रिक ज्याच्या नावावरती गेली आहे विके मुंडे. त्यानंतर षटकार हॅट्रिकची ट्रॉफी देण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करेल जयेशदा कालेकर. षटकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आले विवेक कालेकर. हे उद्याचे भविष्य आहेत मित्रांनो. त्यानंतर विकेट हॅट्रिकचा किताब देण्यासाठी मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करेल. परेश सर या. आणि विकेट हॅट्रिकचा किताब जातोय परेश कालेकर. अक्षय सर या आपण. चला सायकल वरती जाऊच आपण. द्वितीय आणि प्रथम क्रमांक आपल्याला माहिती आहे, परंतु मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल या आपण आपला किताब घेणे. मॅन ऑफ द मॅच जनार्दन दादा कालेकर. आणि चला चिप्स बाकी आहेत अजून. आता उरले सुरले सगळेच का? आता सगळेच. क्या बात आहे. हे बच्चा कंपनी थोडं लांब राहा, तुमचाच त्रास आहे. चला बाजूला आता. आणि जसं माहिती आहे आपल्याला पहिला क्रमांक दुसरा क्रमांक काय आहे ते संघ हे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. त्या संघाला विनंती करेल की आपण लाईनअप करा. द्वितीय क्रमांक लाईनअप लाईनअप. चला चला योगेश सर या आपण. हे मेडल या ठिकाणी प्रदान केलं जात आहे. अर्थातच आपण पाहतोय पूर्वी 11 या ठिकाणी रनरअपच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अर्थातच द्वितीय क्रमांकाचे मानकरी ट्रॉफी द्या द्वितीय क्रमांकाची. आणि संघ मालक आपण सुद्धा आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी होईल त्या ट्रॉफी समोर. मी विनंती करेल योगेश दादा भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण प्रदान करायची. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच नरेश दादा यांची मेहनत, संघ मालक
आज बरेच काही खिलाडूंना घडवण्यासाठी सहकार्य. तुम्ही बाजूला बाकीच्यांनी त्यांना बाजूला करून नाही होणार. आणि त्याच समयात प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सिरीज कडे आपण एंडिंगला जाऊया. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अर्थातच प्रिन्स भार्गव 11 सालाबाद प्रमाणे या संघाने मात्र स्पर्धा पुन्हा एकदा जिंकली आहे. मला वाटतं यावर्षी हॅट्रिक साधली का प्रिन्स भार्गव 11 हॅट्रिक. चला आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित करेल. गणेश कालेकर, विलास कालेकर, मला वाटते संघाचे संघ मालक आणि नारायण कालेकर. आणि चला मेडल द्या. चला जरा स्पीडअप करा. मला वाटते 4थं वर्ष नाही जवळजवळ बाउंड्री तर मारले, सिक्सर मारण्याच्या तयारीत आहेत पुढच्या वर्षाला. दादा हो चला मेडल घ्या. मेडल अरे मेडल चला ट्रॉफी घेऊन या. ट्रॉफी चला ट्रॉफी आणा. नरेश दादा ट्रॉफी घ्या. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. चला कमिटी मेंबर ट्रॉफी देतील. कमिटी मेंबर या. कमिटी मेंबर आपण ही ट्रॉफी द्या प्रथम क्रमांकाची. चला या कमिटी मेंबर. कमिटी मेंबर ट्रॉफी देण्यासाठी या. गणपती बाप्पा. त्या समेत आपण मॅन ऑफ द सिरीज वैयक्तिक पारितोषिके मॅन ऑफ द सिरीज कडे आपण जरूर जाऊया. थांबा थांबा आता मॅन ऑफ द सिरीज कडे जाऊया. बाकी फोटो सेशन नंतर होईल. थांबा थांबा जरा फोटो सेशन नंतर करा. आपण पहिले मॅन ऑफ द सिरीज देऊ का नको. सायकल माझ्यासाठी घेऊन जाऊ. चला मॅन ऑफ द सिरीज नो डाऊट संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स साकारलाय. तब्बल सेंचुरीच्या वरती धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 105 रन आणि गोलंदाजी करत असताना 7 विकेट्स. टोटल काउंटिंग पॉइंटच्या हिशोबानुसार 126 पॉइंट्स. अर्थातच या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कल्पेश कालेकर. चंद्रकांत दादा कालेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी प्रदान करायची आहे. कल्पेश कालेकर या. आपण ती बायसिकल आणा इकडे. बायसिकल येऊ द्या.
चला कल्पेश कालेकर या पण आपले मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि बायसिकल घेण्यासाठी. चला वेल प्लेड. ट्रॉफीचं फक्त धरून द्या. वेल प्लेड. मनापासून सगळ्यांचे आभार. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला सहकार्य दिलंय त्या सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम सर्वांनी या स्पर्धेसाठी चांगलं योगदान, ग्राउंड असेल मग ते ट्रॉफी असतील आणि इतर काही असतील गोष्टी, परंतु चांगले सहकार्य या ठिकाणी लाभलेले सर्व माझे खेळाडू असतील, या गावातील कोणी सहकारी असतील, सर्वांचं या ठिकाणी मोर्या शिशी विरदोलेकडून पुन्हा हार्दिक